पश्चिम महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। उत्तर कर्नाटक परिसरामधील शेती ओलिताखाली आणण्यासाठी कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय। पण दुसरीकडे मात्र पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यामुळे पुराचा मोठा फटका बसण्याची देखील शक्यता आहे। कर्नाटक सरकारने कोणत्याही अभ्यासाशिवाय हा निर्णय घेतल्याचा आरोप होऊ लागलाय। कराड तालुका सातारा जिल्ह्यातला तसंच सांगली जिल्ह्यातला पलूस मिरज आणि या ठिकाणी वाळवा हे 3 तालुके इफेक्टेड आहेत। तसेच शिरोळ या शिरोळच्या बरोबर खाली जी काही गाव आहेत कर्नाटकातली बेळगाव ही अशी जी काही गाव आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी अलमट्टीचा हा उंची वाढवण्याचा जो प्रयत्न आहे तो उधळून लावला पाहिजे। महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पूर्ण वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी तातडीने कारवाई करावी आणि केंद्र सरकारवर वाटाघाटी करून हे काम जमीन पुन्हा हस्तांतरणाचं काम जे चालू केले त्याला स्थगिती द्यावी। या परिसरातले बहुसंख्य शेतकरी हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत आणि ऊसाचं पीक हे बारमाहीचं पीक आहे। अशी परिस्थिती निर्माण झाली तर भविष्यामध्ये या कृष्णा खोऱ्याच्या या पूर क्षेत्रातील शेतकऱ्यांना केवळ रब्बी पिकच घ्यावं लागतील आणि रब्बी पीक घेऊन शेतकरी जगू शकणार नाही अशी स्थिती आहे।